नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद। भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। लगेच वही आणि पेन घ्या आणि प्रश्न लिहून ठेवा, कारण हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे। पुढील प्रश्न पहा, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? योग्य उत्तर आहे 26 ऑगस्ट 1982। साल लक्षात ठेवा, 1982। गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी करण्यात आली। पुढील प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला? योग्य उत्तर आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी। गोपाळ गणेश आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेत सहभाग घेतला। खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा, म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पहिला पर्याय पहा, जलद सावकाश। दुसरा पर्याय तीक्ष्ण बोथट। तिसरा पर्याय दृश्य अदृश्य आणि चौथा पर्याय यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, जर विचार केला तर जलद आणि सावकाश एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, तीक्ष्ण बोथट, हे दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, दृश्य अदृश्य, हे तिसरा जो पर्याय आहे ते शब्द सुद्धा एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे, म्हणजे तीनही पर्याय जे काय आहे ते एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे। आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा। योग्य उत्तर असणार आहे यापैकी नाही। पुढे पहा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर आहे नानासाहेब। लक्षात ठेवा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर नानासाहेब। सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे सिंधू। सागर सिंधू। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे तडाग। तडाग म्हणजे काय? तडाग म्हणजे काय? तलाव। लक्षात ठेवा, तडाग तलाव दोन्ही समानार्थी शब्द आहे। दुसरा पर्याय आहे कूप। कूप म्हणजे काय? तर कूप म्हणजे काय? विहीर। लिहून ठेवा, विहीर आणि कूप दोन्ही समानार्थी शब्द आहे। चौथा पर्याय पहा, निर्झर। निर्झर म्हणजे काय? तर झरा। निर्झर म्हणजे काय? झरा। हे लिहून ठेवा। गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे कोळंबी, झिंगे व कांदा उत्पादन। लक्षात ठेवा, कोळंबी, झिंगे व कांदा उत्पादनाशी संबंधित गुलाबी क्रांती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय सोलापूर। सोलापूर। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? योग्य उत्तर आहे 4 डिसेंबर 1829। 4 डिसेंबर 1829। युनेस्को दिन कोणत्या दिवशी असतो?
योग्य उत्तर आहे 4 नोव्हेंबर युनेस्को दिन. 4 नोव्हेंबर युनेस्को दिन. बारडोली सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? बारडोली सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? योग्य उत्तर आहे जमिनीच्या वाढीव महसुलाविरुद्ध आंदोलन. धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला? योग्य उत्तर आहे 1958. लक्षात ठेवा, धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्राप्त झाला? योग्य उत्तर आहे 1958. पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे 5. पुढे पहा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पर्याय पहा, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग. विद्यार्थी मित्रांनो, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग बरोबर आहे का? तर बरोबर आहे. देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा अनुष्ठान. विद्यार्थी मित्रांनो, देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा याला अनुष्ठान म्हणतात का? तर 100% बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, मोजता न येण्या इतके अगणित. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जे मोजता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? अगणित म्हणतो. बरोबर आहे. चौथा पर्याय पहा, वर्णन करता येण्यासारखे अवर्णनीय. विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. वर्णन करता येण्यासारखे तर आपण काय म्हणतो? वर्णनीय असं म्हणतो. या ठिकाणी काय म्हटलं आहे? अवर्णनीय म्हटलं आहे. म्हणून 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. महाराष्ट्रातील संत्रानगरी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे नागपूर. मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात? योग्य उत्तर आहे 14. लक्षात ठेवा, मानवी चेहऱ्यात एकूण 14 हाडे असतात. पंचवटी हे कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे? योग्य उत्तर आहे नाशिक. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान. संविधानातील कलम 342 कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे अनुसूचित जमाती. संविधानातील कलम 342 कशाशी संबंधित आहे? तर अनुसूचित जमाती. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुढीलपैकी कोठे आहे? पर्याय पहा, विचार करा आणि लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.